जालना जिल्ह्याच्या विविध भागात काल सायंकाळच्या सुमारास ढगफुटी सदृश्य पाऊस झाला। त्यामुळे अनेक ठिकाणी नदी नाले तर अनेक ठिकाणी छोट्या मोठ्या ओढ्यांना पूर आल्याची स्थिती जी आहे ती पाहायला मिळाली। प्रामुख्याने आपण जर बघितलं तर बदनापूर तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झालेला आहे। धोपटेश्वर, रोशनगाव, बाजार, वाहेगाव त्याचबरोबर आसपासचे जे शिवार आहे त्या ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे जिकडे तिकडे पाणीच पाणी काल पाहायला मिळत होतं। आपण जर या ठिकाणी बघितलं तर सध्या मी आलेलो आहे धोपटेश्वर येथील एका शेतकऱ्याच्या मोसंबीच्या बागेमध्ये। आपण जर या ठिकाणची स्थिती बघितली तर सध्या स्थितीला देखील जवळपास 1.5 ते 2 फूट खोल चिखलात पाय या ठिकाणी जात आहे। इतका भयानक स्वरूपाचा पाऊस जो आहे तो काल धोपटेश्वर या ठिकाणी झालेला होता आणि आसपासच्या परिसरात देखील झालेला होता। खरं तर मे महिना प्रचंड उन्हाचा जाईल असं वाटत होतं, परंतु मे महिन्यातच पावसाने जोरदार हजेरी लावत शेतकऱ्यांची दानादान उडवून दिलेली आहे। त्यामुळे या झालेल्या पावसामुळे ज्या मशागती सुरू आहेत त्या सुद्धा आता रखडलेल्या आहेत आणि शेतकऱ्यांना प्रचंड तडाखा जो आहे तो बसलेला आहे। सध्या आपण जर या ठिकाणची ही दृश्य बघितली तर मोसंबीच्या बागेमध्ये मी आहे। हे शेतकरी जे आहेत ते मोसंब्या जमा करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर ऐन हातातोंडाशी आलेला घास जो आहे तो निसर्गाने ऐन वेळी या शेतकऱ्यांचा या ठिकाणी हिरावून घेतलेला आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी हे शेतकरी मोसंबी गोळा करत आहे। प्रचंड पाणी या ठिकाणी बागेमध्ये साचल्याचं सुद्धा आपल्याला पलीकडच्या साईडला पाहायला मिळत आहे। आपण या शेतकऱ्यांसोबत संवाद साधण्याचा प्रयत्न करूया। मला सांगा काय कालचा घटनाक्रम होता पावसाचा, किती वाजेला पाऊस आला होता? काल जेव्हा आम्ही शेतात होतो त्यावेळेस अचानक फार मोठा आभाळ आलं आणि त्यामध्ये 3, 3:30, 4च्या दरम्यान खूप असा मोठा ढगफुटी सदृश्य पाऊस झालेला आहे धोपेश्वर मध्ये। यामध्ये आमचं खूप नुकसान झालेलं आहे। अगदी आमच्या हातात तोंडात आलेला घास जो आहे तो एकदम निसर्गाने हिरावून घेतलेला आहे। जो आता आम्ही विक्रीस काढलेला मोसंबीचा माल आहे हा बघा, हा माल जो आहे तो पूर्णपणे आमचा वायाला गेलेला आहे आणि ज्या पद्धतीने आता आम्ही आमच्या हातात येणारा माल होता तो गेलेला आहे। त्यामुळे शासनाने लवकर आमच्या लवकर पाहणी करून आम्हाला तात्काळ मदत करावी आणि जे पुढील आम्ही आता जे माल घेणार आहे त्यासाठी आता जो पाऊस पडलेला आहे त्यामुळे आमचा परत आता जे मरक बहार आहे तो येणार नाहीये। त्यामुळे शासनाने याकडे दखल घेण्याची गरज आहे आणि लवकर आम्हाला मदत करावी शासनाने, हीच आमची अपेक्षा आहे। बरं, या ठिकाणी अजून एक शेतकरी आहे, मला सांगा ही पूर्ण किती झाड मोसंबीची आहे? हे 250 झाड आहे आणि ज्या जून मध्ये आपण जो नवीन बार घेण्यासाठी जी अवस्था निर्माण केली होती त्या अवस्थेमध्ये आता झाड राहिलेलं नाही। जोरदार वारा आणि पावसामुळे त्याची पानगळ असेल, त्याचे नवीन येणारा जो बहार असेल पूर्णपणे खाली आलेला आहे। परंतु बहार येण्याच्या अगोदर जो आपला पहिला माल होता तो बी अक्षरशः पूर्ण जमिनीमध्ये मातीमध्ये मिक्स झालेला आहे, पाण्याने पूर्ण खराब झालेला आहे। त्यामुळे जवळपास 250 झाडांचे नुकसान जर बघितलं तर 1,00,000-1.25 लाखाच्या हिशोबामध्ये आहे। तर एकूणच आपण जर या ठिकाणी बघितलं तर या साईडला या भागामध्ये पाणी या ठिकाणी साचल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे। 1.5 ते 2 फूट खोल पाय खाली या चिखलामध्ये फसत आहे। इतक्या जोरदार स्वरूपाचा पाऊस जो आहे तो या शिवारामध्ये झालेला आहे। खरं तर आपण जर या ठिकाणी बघितलं तर बागेमध्ये अजूनही पाणी साचलेलं आहे, त्यामुळे मोसंबीच्या बागांना सुद्धा प्रचंड तडाखा जो आहे तो धोपटेश्वर या शिवारात बसलेला आहे। आणि एकूणच या ठिकाणी आपण जर बघितलं तर संपूर्ण झाडांची फळगळ झाल्यामुळे या मोसंबी उत्पादक शेतकऱ्याला देखील आता मोठा फटका बसलेला आहे। त्यामुळे शासनाने या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करावेत आणि नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी या शेतकऱ्यांनी आताच केलेली आहे। आणि पुढील काही दिवस सुद्धा आता जालना जिल्ह्याला या ठिकाणी हवामान विभागाकडून पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे। अगदी थोड्याच वेळात या ठिकाणी जिल्हाधिकारी आणि आमदार नारायण कुजे हे दोघं देखील पाहणी करण्यासाठी येणार आहे। रामनाथ राखणे, TV9 मराठी, बदनापूर, जालना।